मागणी काय केलेली होती, कामांची किती कोटी रुपयांची केलेली होती आणि किती रुपयांची मान्य झाली, तिन्ही लोकप्रतिनिधी? आम्ही चौघांनी अनेक लिस्ट देतोय आम्ही, आणि सातत्याने आम्ही जो जो निधी मागतो त्याच्यावर काट मारली जाते. आजपर्यंत सिलेक्टिव्हली हा निधी दिला जातो, ह्याचंच आम्हाला वाईट वाटतंय आणि याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलोय. आम्ही आमच्या घरासाठी पैसे मागत नाहीये, आम्ही आमच्या रस्त्यासाठी पैसे मागत नाहीये, आम्ही वैयक्तिक कुठल्याही लाभासाठी इथे आलेलो नाही. मायबाप जनतेच्या सेवेसाठी आम्ही लोकप्रतिनिधीमधून मायबाप जनतेने आम्हाला निवडून दिलंय. जनतेची जी कामं आहेत ती मांडण्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागतोय, आणि तो कुठलाही निधी आमच्या चौघांच्या मतदारसंघात आणि अमोल दादा जे सूचना करतात ते दिलेले जात नाहीये. त्याचा जाहीर निषेध करायला, आणि हे पूर्णपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे. आता तुम्ही चंद्रकांत पाटलांनी निधी दिला होता, मात्र अजित पवार पालकमंत्री झाल्यामुळे निधी मिळत नाही. तुम्ही भाषण चंद्रकांत पाटलांची युतीमध्ये काही चालत नाही का, असं काही आहे का? मागच्या वेळेला चंद्रकांत दादा पाटील मला प्रश्न त्यांना मला मुद्दा माहिती चालेल. नाही, आमचे अनेक अनुभव आहेत. एक काळ असा होता जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळीच विरोधक असला तरी काय झालं, त्याला निधी द्यायला जायचा. काँग्रेसचा नेहमीच असा विचारधारा आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही सगळे जेव्हा ते दिल बडा होना चाहिए. तुम्ही नेते आहात, त्याच्यामुळे आमचा प्रयत्न नेहमी काँग्रेस राष्ट्रवादीचे एकत्र सरकार असताचे काँग्रेस पक्षाची नेहमीच भूमिका राहिलेली आहे की विरोधक असला तरी काय, इलेक्शनमध्ये लढू, निवडून आल्यानंतर सगळे समान. तुम्हाला एक आठवण मी करून देते की जेव्हा आपलं काँग्रेसचं सरकार केंद्रात एकत्र आपलं सरकार होतं त्यावेळीस आढळराव पाटील शिरूरचे खासदार होते, आणि तेव्हा जिल्हा परिषदमध्ये एका हॉलचं ओपनिंग होतं. मला वाटतं आपण सगळेच होतो तेव्हा. त्या काळामध्ये आढळराव पाटीलांनी आदरणीय पवार साहेबांना फोन करून सांगितलं की जिल्हा परिषदचा कार्यक्रम आहे, तुमची सत्ता आहे तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, माझं नाव त्याच्यात नाहीये, हे मला खूप वाईट वाटलंय, हे योग्य नाही. पवार साहेबांनी स्थानिक संभाजी होळकर तेव्हा बांधकाम इंचार्ज होते जिल्हा परिषदला, साहेबांनी त्यांना फोन केला. ते म्हणले हो, हे आमच्याकडून राहून गेले. साहेब म्हणले मी या कार्यक्रमाला येणार नाही. आढळराव पाटील हे शिरूरचे खासदार आहेत, ते कुठल्या पक्षाचे असले तरी शिरूरचे लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही तसं करणार नाही. साहेब त्या कार्यक्रमाला गेले नाहीत. आणि निधी वाटपाती त्या काळातल्या पालकमंत्र्यांनी जेवढं काँग्रेस राष्ट्रवादीला दिलं तेवढीच मदत भारतीय जनता पक्षालाही केलेली आहे, पण ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत. हे दुर्दैव आहे की आता हे जे नवीन आम्ही प्रकार बघतोय हा पहिल्यांदाच आम्ही अनुभवतो. उद्या मोदी पुण्यामध्ये येत आहेत, मेट्रोचं उद्घाटन पण आहे. 5 वेळा मोदी या मेट्रोच्या उद्घाटनासाठी, लोकार्पणासाठी आलेले आहेत पुण्यामध्ये. 3-4 किलोमीटर. ही 6वी आहे ना, ही 6वी आहे, सहाव्यांदा येते असं पेपर म्हणतो, मी नाही म्हणत. हा तर नाही, मला असं वाटतं माननीय आदरणीय प्रधानमंत्री, मी खूप विनम्रपणे हे म्हणते की कदाचित आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसला माहिती नसावी, कारण का देशाच्या प्रधानमंत्र्यांचं काम हे खूप मोठं असतं, खूप व्यापक असतं. त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगण्यात आलं नसावं की ह्याच मेट्रोसाठी आपण 6व्यांदा त्याच कार्यक्रमासाठी जातोय. दर 2-3 किलोमीटर नंतर प्रधानमंत्र्यांना बोलवलं जात आहे. कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगितलं गेलं नसावं, कारण का माझा विश्वास आहे की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना खूप कामाचा व्याप असतो आणि या देशात खूप मोठी आव्हानं आहेत. त्याच्यामुळे एकाच मेट्रो लाईनचं 6व्यांदा होतंय हे कदाचित त्यांना माहिती नसावं असं ह्याच्याबद्दल माझी म्हणजे अशोक बापू असतील तर त्यांना निधी मिळते तुमचं म्हणणं आहे का? काँग्रेसच्या दोन्ही आमदारांना निधी मिळते तुमच्या मतदारसंघात? मी पण, मला पण नाही. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की असं असताना सुद्धा जयंत पाटलांना मात्र पुरवठी मागण्या मान्य होतात, त्यांना निधी येतो डीपीडीसीचा, किंवा काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, यांना मात्र निधीचा फ्लो सुरू आहे. मला नाही वाटत जयंत पाटलांना मिळतो का नाही मला माहिती नाही. आम्ही आमच्या मतदारसंघासाठी आज लढतोय, कारण का ज्या लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने आम्हाला मतदान केलं, आम्हाला संधी दिली, त्यांचा हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे. हे कोणाच्या खिशातले पैसे मागत नाहीये. तुम्ही सगळे टॅक्स भरता, त्या टॅक्समधून विकास होतो, त्या टॅक्सच्या पैशातून विकास होतो, तोच निधी विकासासाठी जातोय आणि तो त्या भागातल्या संपूर्ण जिल्ह्याचा अधिकार आहे. त्याच्यावर ही कोणाची स्वतःची मालमत्ता नाही आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा जो
भूखंड आहे तो 5 कोटी रुपयांना राज्य सरकारने अवघ्या माफन दरामध्ये दिलेला आहे. वित्त आणि महसूल विभागाचा विरोध असतानाही हा भूखंड चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेला आहे. अशा अनेक घटना झालेल्या आहेत. वर्तमानपत्रात 15 दिवसापूर्वीही अनेक भूखंड असे आले होते. मुंबईलाही एक भूखंड देण्यात आलेला आहे, ज्याला फायनान्स मिनिस्ट्री, वित्त मंत्रालयाने सातत्याने त्याला विरोध केलेला आहे. पण तरी कॅबिनेट ते ओव्हर रूल करतं आणि याचं वाटप करतं, असं एकूण तुमच्या वर्तमानपत्रातल्या माहितीतून मला दिसतंय. तुमच्या पक्षाची यात्रा जी आहे ती आज नगरमध्ये आहे, मात्र ती यात्रा कर्जत जामखेडमध्ये जाणार नाहीये. जयंत पाटील आणि अमोल कोल्हे हे जे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत तिथं जात आहेत, मात्र कर्जतमध्ये जात नाहीये. याचं कारण नेमकं काय? असं काही नाहीये. 2 फेजेस, नगर जिल्हा अतिशय मोठा आहे. 2 फेजेसमध्ये नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे. कर्जत जामखेडचा 2nd फेजमध्ये आहे आणि पुढच्या आठवड्यात आदरणीय पवारसाहेब स्वतःच तिथे जाणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रम हा गॅपनी घेतला जातोय, कारण का सगळेच नेते एका वेळेस एकेकाच मतदारसंघात गेले तर आम्ही 1 लेअर 2 लेअर आणि 3 लेअर पद्धतीने प्रकार की आदरणीय पवारसाहेबांचा दौरा, शिवस्वराज्य यात्रा, माझ्यासारखे बाकीचे सगळे आमचे कार्यकर्ते आणि आम्ही सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी 3 लेवलला आमचा सगळा प्रचार चाललेला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.